समोर सांगा त्याच विषय मिटून पण 1% चुकीचं असेल तर तुम्हाला जे शिक्षा दिसते मला मोजवायचं. आता गाडवावर बसून चर्चा करून सांगा लाईव्हचं मार्गदर्शन माझी बदनामी खरेच भारी वाटते ना ते सत्य करता का आहे लोकांचे लाईव्ह काढत फिरतोय ना चला आता बोली. बरं मला एक सांग 498 माझ्यावरती टाकून दुसरं लग्न तिने केलं हे तुला माहित नव्हतं का? बोल ना तू का तोंड लपवते? तोंड लपवायचे काम एकच माणूस करतो. मी काय म्हणतो त्यांची छाती दाखल करायला लागली उगाच नको जास्त काही प्रॉब्लेम आपण आपलं निघून जाऊ. नाही ऐका ना मी काय म्हणतो हे पुढचं उद्या पुन्हा पकडू आपण. नाही आज JIT फायनल JIT कारण मी याच्या मार्गाला वगैरे मला किती डिप्रेशनमध्ये मी यावं मला माहिती आहे. फायनलवाले माझ्या घराला एवढं मला त्रास झाली ते बी सांगा जनतेमार्फत सांगा यांनी काय केलं ते सांगा. आता त्यांच्या ज्या टाइमला लाईव्ह केलं तेव्हापासून माझ्या ओलावले सगळ्या गाड्या बॅन करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये त्या लाईव्हमध्ये असं सांगितलं हा मनोरुग्ण आहे विकृत आहे IT सेक्टरमध्ये गाडी चालवते आणि ती गाडी देखील बंद करण्यात येईल असं लाईव्ह मध्ये बोललेलं आहे. काय संबंध आहे त्या नवरा बायकोच्या मॅटरमध्ये बोलायचा? हे कोण लागून गेला? याला तडीपार केलं 2 गुन्ह्यामध्ये नोकरी गेली. दहावी असताना सासू हे ज्या टाइमला लाईव्ह केला ना सासूकडनं 354 टाकायला आलो आणि तिथं महिलाच असं दाखवला की मी मुलीची छेड काढतोय आणि तिच्यावर ऍसिड टाकायचा. तिथं असं नाही दाखवला की बाबा हे नवरा बायको आहे तर हे ऍसिडचा हमला करायचा प्रयत्न केला. असं का नाही बोलला बाबा? तिथं तुझ्या कोणाला काय झडपणी आली ती काय तिथं? बोल ना तू कुठे गेली तुझे जनता? म्हणला ना तू फॅमिली मॅटर मध्ये कोणती जनता येत नसते. तुला अजून सांगतो तिथं कायदा सुव्यवस्था लावलेली आहे. तुला गरज नव्हती माझा लाईव्ह करायची. त्या पोरीचे दाखवू का कारनामे काय काय करते ती? बघतो का तू? बघायचे का तुला? दुसऱ्यासोबत जाते आणि मला व्हिडिओ पाठवते ते पण असशील. कोणता नवरा सण करते रे? तू सण करू शकतोस बाबा मला माहित नाही. मी इज्जतवाला आहे मला सण होत नाही म्हणून इथं न्याय मागायला. कायदा पण हातात घेऊ शकलो असतो परंतु मला घ्यायचा नाही. तिने गेली ना दुसरं लग्न केलं ना बिंदास तिने लाईफ चांगलं सुखाने जगुली. मला काय देणं घेणं नाही तिथं. तू म्हणतो ना तिला कोर्टात पण मी लढायला तयार आहे. तू माझी जे बदनामी केलाय ना ते फक्त एवढंच सांग सत्य का. मला बाकी काही नको तुझ्याकडनं अपेक्षा पण नाही आणि तू त्या लायकीचा पण नाही. मी तुझं कुठं काही हे करायला आणि खरंच नाही तुझी लायकीच नाही. शक्य ना ठीक आहे ना पाय पकडून ठेवा घाला लात हे बघा भावांनो हे बघा नाही सोडणार. अरे लाजा वाटल्या पाहिजे लाजा. कशाच्या ज्याचं काय विचार त्याचं काय आयुष्याचं कशाच्या आयुष्याचं काय तू कर ना मग त्याच्या आयुष्याचं काही तू कर ना करतोय ना हे काय न्यायाच्या दरबारात जाय ना तुला पोलीस नाही घेतला पोलीस स्टेशननी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय ना त्यांना जाब विचार ना. कोणी केला? पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल केला त्यांना जाब विचार ना तू. त्यांचं बोलायचं मला तुमच्याशी डोकं नाही लावायचं का बरं? मला का बरं नाही लावायचं माझ्याशी डोकं? काल मला भांडण करायची भांडण नाही करायचं. मग तू इथं कशाला आलाय? ते काय मी त्याचं बोलतोय कशाला आलाय तू? बघा आता बघितलं का दंडेलशाही भावांनो न्याय द्या. तुम्हाला काय करायचं एक ओढून द्या सर एक ओढून द्या त्याच्या द्या ना द्या ओढून द्या. ज्याच्यावरती अन्याय झालेला त्याच्यात ओढायचं चाललंय भावांनो. मी अजून कायदा कुठं हातात घेतला नाही मला माहित आहे. अरे दुसऱ्याच्या अंगाला त्याची अनुमती न देता माझ्या पकडून ऐक त्याचं शरीर पकडून ठेवणं हे पण कायद्याला धरून नाहीये. समजलं का? तू कायदा त्याच्या गोष्टी करू नको. गुन्हा दाखल करू शकतात माझ्या. अरे मग सोड आम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे सोड. मग येऊ द्या पोलीसवाले बोलवा कोणा बोलवायचे बोलवा. बोलवतो हा बोलवा. फोन केलं हा बोलवा बिंदास बोलवा. मला न्याय द्यायचा मी बिंदास जायचं. न्याय भावे देणार आहे. मग भावे तिथं काय आलता न्याय द्यायला? नव्हता आला होता मग जाय तू ते पोलीस स्टेशनला मानला भावेचं ऐकून नव्हतं का? अरे भावेचं ऐकून तुम्ही गुन्हा दाखल का केला विचार ना. त्या पीआयला विचार नव्हतं का? त्या पीआयला विचार त्या मुलीला सांगायला नव्हतं का? त्या पीआयला विचार तू भावेचं ऐकून गुन्हा का दाखल केला
कोणाला? तू त्या पिवाळीला विचार, भावेचं ऐकून तू गुन्हा दाखल काय केला? समजलं का? भावांनो, आपले सगळे बांधव नाशिक बोलतो, जिल्हाधिकारी त्याला काय पाठवा. बोलू नये. नाशिक जिल्हाधिकारीमध्ये आपले सगळे बांधव पाठवा आता. कारण भावांचे गुंड आलेले. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आपले सगळे बांधव पाठवा. आपले सगळे बांधव पाठवा. काय माहिती आहे, मी त्याला समोर त्याशी बोलत नाही रे, तो मागे मागे बोलतोय. का बरं आले तुम्ही? मला माहिती आहे. का बरं आलं? ठीक आहे, का बरं आलं? चर्चा सांग, का बरं आलं? भांडणं करायला आले. का बरं आलं? सांग ना. भांडणं करायला आलेले. अरे सांग, कशाला? मारामाऱ्या करायला आलेले तुम्ही. हा. कारण तुम्हाला माहिती आहे काही चुकीचा प्रकार व्हावा. काय? गजानन भोसलेचं हा. विषय मी तुम्ही गजानन भोसले कशाला लपवताय? लपवतं काय? अक्कल दाखव, चड्डी काढ, सगळं दाखव. त्याच्यामुळे काय भांडण करायला दाखव, आम्ही दाखव. भांडण करणार अरे दाखव. आम्ही भांडण करणार दाखव. नाही. पकडून ठेवलंय. बोला पोलिसांना. भावांनो, या त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आता हा, सगळे- बोलो बोलो दिवस शेवटच राहणार माझा बोलो, किती बोलायचं बोलो. आणि एवढा त्रास दिला ना तू, मानसिक लई त्रास दिला. माझ्यावर जेवढे एलिगेशन लावलेत ना तू, फक्त त्याचे पुरावे दे. जेवढे एलिगेशन लावले ना, फक्त त्याचे पुरावे दे. मी आता पण जातो. काही नको जाऊ, बसून राहा आता तू इथं. हा, तू राहू दे आज ना. बोलतोय. राहू दे. काही नको जाऊ. हा. उपकार नको करू आमच्यावर, इथंच बसून राहा. हा, राहतो. कोणी केलं फोन? लोकांचे फक्त लाईव्ह करायच्या, बदनाम्या करायच्या. काय संबंध होता माझ्या फॅमिली मॅटरमध्ये येऊन पडायचा? बरं तिथं असं दाखवायचं होतं ना तुम्ही. नवरा बायको इकडे असं नाही, मुलगा मुलीच्या मागे पाठला करतो आणि जाळण्याचा प्रयत्न केला. कुठं जाळण्याचा प्रयत्न केला बाबा दाखवा. गेलं तर तिथं दुसरं लग्न करून खुश आहे त्या नवऱ्याला. हे नाही दाखवलं तुम्ही. फक्त जिल्हाध्यक्षाला वाचवण्यासाठी ना. समोरासमोर बसून काय बोलायला काय व्हायला? एवढे डॉक्युमेंट ठेवलेत ना, यायचे फक्त सत्य दाखवा. हॅलो, कुठे? आतमध्ये या. फक्त केरळला पोहायचं, आता फिरायचं. कलेक्टर सरांचं जे हे आहे ना, मेन ऑफिस. आता का बोलत नाही? त्या टाइमला तर गुंड गुंड म्हणून ओरडत होते. हॅलो, हा बोला. काय आठवतं माझे हो, थोड्या वेळाने फोन करा. करायचे करून घ्यायचे. आणि हे तर उघडकीला येणारच नाही. सगळंच उघड झालंच आहे ऑलरेडी. कितीला पैसे बिनधास्त नको शकतो. आणि सगळ्यात सीपी साहेबांना पण एक विनंती आहे, त्याचा खुलासा कुठेतरी करा तुम्ही. एखाद्या मुलाने तुम्ही जर लाईव्ह जर कुठे गनचा जरी फोटो बघला, चाकूचा जरी बघला ना, त्याला कायद्याचा पालिकेला म्हणायला होता. त्यांनी लाईव्ह करून माझा का आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्याला का तुम्ही जाब नाही विचारत? का नाही विचारत तुम्ही? हॅलो, का विचारायचा अधिकार नाही का तुम्हाला? एखाद्याचा सोशल मीडियावरती काही पण बदनामी करतो, विनाकारण एखाद्याचे आरोप लावतोय, त्याच्यामुळे अख्खं माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तुमचा विचारायचा हे नाही का, अधिकार नाही का तुम्हाला? तर परमिशन आहे ना. आज पण तोच व्हिडिओ त्याच्या याला आहे, फेसबुकला आहे, व्हॉट्सअपला आहे, सगळीकडे आहे त्याचा, युट्यूबला पण आहे. दिघी पोलीस स्टेशन भावे फक्त एवढं जरी टाकलं तर माझा तिथं लाईव्ह येतो, सगळं येतो व्हिडिओ. का तुम्हाला विचारायचा अधिकार नाही का? आणि सीपी साहेब तुम्हाला पण सांगतोय, माझ्या जर जीवात बरं वाईट झालं तर हा फक्त जबाबदार राहणार. तुम्ही नाही विचारणार ना, नका विचारू. जे आहे ते तुम्ही आज सत्याची बाजू फक्त दाखवून द्यायची. याला फक्त एवढंच विचारतोय, जे माझ्यावरती एलिगेशन लावले ना त्याचे पुरावे दे. नाहीतर एवढ्या जनतेच्या समोर माझं काय आहे ते खरं सांगायचं. हो, जरा गडबड. मला बाकी काही गोष्टी नको याच्याकडे, कारण याच्याकडनं मला अपेक्षा पण नाही. भ्रष्टाचार बाहेर काढायचा होतो, स्वतः भ्रष्टाचार होऊन बसलेला आहे. लोकांचं आयुष्य बर्बाद करायला काय भेटलं तुला? त्या पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला मी माझे पुरावे दिलेले. समाधान आहे तरी की फोन आलता मला, तुला काय पाहिजे सांग, चेतन शेवाळेकडे जायचं नाही, तुझं काय ते आपण बघून घेऊ. मला पैसा नको तुझा बाबा, मला फक्त खरं सांग. प्रसाद घोटेकरांना पण फोन लावला, गजानन तुला काय पैशाचे पैसे सांग, तुझं काय ते आम्ही हे करू. मला पैसे नको, माझी फक्त सत्यता सांग. जर गजानन भोसले 1% जरी कुठं चुकीचं असेल ना, मला जे शिक्षा म्हणलं मला मंजूर आहे.
तू जेवढे एलिगेशन लावतात त्याचे फक्त पुरावे दे. मला जे काही शिक्षा आहे ते होईल. नसते तुझ्याकडे पुरावे तर डायरेक्ट जनतेच्या समोर जे आहे ते फक्त सत्य टाका. माफी पण नको लागू मागू सर, फक्त सत्य सांग. प्रत्येक जागी जायचं, फक्त लाईव्ह घ्यायचं, त्याला म्हणायचं बाबा हे काय ते काय ते काय. मी विचारतो त्याचं उत्तर दे ना. तोंड गप्प करून ठेवायचं, कारण गेल्या वेळेस आपली भरपूर आपण स्वतःला घालून घेतली ना. त्यामुळे अजून कुठं काही जायला नाही पाहिजे म्हणून आपण शांत करायचं. घरला गेलं की नंतर बडबड करायचं. सगळं चालू बरोबर ना. हा आले पोलीस, काही गरज नाही. आले पोलीस येऊ द्या ना, काय हरकत नाही, काय हरकत. दाखवा, सगळ्यांना दाखवा. येऊ द्या पोलीसवाले, किती गुन्हे नोंद करायची करू द्या. आधी पण केली काही छोटे गुन्हे दाखवून अजून बी करू द्या. असंही आयुष्य बरोबर झालेलं आहे, अजून होऊ द्या. काय व्हायचं होऊ द्या, काय आयुष्य बरोबर असंही झालेलं आहे. परंतु याला सत्यता जनतेच्या समोर सांगावंच लागेल. गजानन भोसलेचं प्रकरण काय होतं काय नाही. सगळ्या जनतेला आव्हान आहे, सगळ्या जनतेनं विचारा याला गजानन भोसलेचं प्रकरण काय आहे. कमेंट बंद करून बसतोय तो एरी कमेंट ओपन ठेवतो, आता लाईव्ह घेतो देखील प्रायव्हेट घेतो. सर काय प्रकार आहे. हो भावे तुम्ही दोघं चला बरं, काही काम नाही दोघांना, पण दोघं चला. चला चला गजानन भाऊ चला चला. ते शर्ट घालून घ्या, गजानन शर्ट घालून घ्या. चला पोलीस स्टेशनला जाऊ. कोणतं पोलीस स्टेशन आहे. सरकारवाडा पोलीस. ठीक आहे चालेल. चला चला भावे, चला त्याच्यासोबत कोण कोण. मी येतो सरकारवाडा सोबत. तर भावांनो, आता आम्ही सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये चाललोय. तिथे पण आपण काय असेल ते बघूया, पण कुठंतरी हे सत्य उघड होऊ द्या. भावे आता कमेंट बंद करून बसतोय किंवा काय, पण हे बघा आत्ता पण एवढी जनता बघत होती. तुमचं सहकार्य हवंय एवढी मी विनंती करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम भावांनो. आणि पोलीस स्टेशनमध्ये काय होतं त्याची अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुन्हा सांगतो याच्यामध्ये माझं वैयक्तिक काही नाही, पण आता बघू काय काय. आजही गप्प बसले, उद्या आम्ही पुन्हा बघू. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम, जय भीम. काय नाव आहे चेतन. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. मौनम सर्वार्थ साधनम, मौनम सर्वार्थ साधनम. या संस्कृत सुभाषिताचा आज प्रत्यक्ष प्रचंड हमल्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मला वापर करता आला. आणि विपश्यनेमध्ये 10 दिवस तंतोतंत त्यांचे सर्व नियम पाळण्यात पण मी यशस्वी झालो होतो. तर या सगळ्या उपासना, हे सगळे संस्कृत सुभाषित, सुविचार यांना कृतीची जोड देण्यामध्ये मला बऱ्यापैकी यश येत आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सगळे निर्भय वीर आणि निर्भय वीरांगणा माझ्या सोबत आहेत आत्ता. आणि आज जो काही अश्लाघ्य प्रकार 2 समाजकंटकांनी जो केला, हो ते समाजकंटकच आहेत. कशाचं ना कशाचं भांडवल करायचं आणि एखाद्या चांगल्या चाललेल्या चळवळीची सुपारी घेऊन त्याची बर्बादी करण्याचा प्रयत्न करायचा. पण सत्यमेव जयते, सत्यम शिवम सुंदरम. सत्य जिंकतच, आम्ही जिंकतच आलो आहोत, जिंकणारच. दुपारी कलेक्टर ऑफिस नाशिक येथे जो काही प्रकार घडला म्हणजे त्यांनी ते ठरवलेलंच आहे. मी जिथे जाईल तिथे असे ते प्रकार करणार आहेत. पण मी तोंड उघडणार नाही, यांना भीक घालणार नाही, यांचे उत्तरं देणार नाही. नाही म्हणजे नाही, कारण ते कोणी नाही, मी मोजणारच नाही आहे त्यांना. माफी मागू नका असं तिथे म्हणायचं. आणि आत्ता NC नोंदवल्यानंतर म्हणायचं, भावे म्हणत होते की माफी मागतो पण इकडं नाही तिकडं नाही. बाळा तू अजून खूप अंड्यात आहे रे. तू काय होतंय तुझं, बेडकाचा बैल झालाय तुझा. तू काय करतोय, काही संघटनांच्या आडून आणि लोकांना सारखं खोटं खोटं सांगून भ्रमित करून. पण बघ तुला सपोर्ट नाही करत आहे कोणी,
तू ज्या संघटनेमध्ये कार्यरत आहेस ना, त्या संघटनेला भावांनो, बांधवांनो, अमकं टमकं ढमकं सांगून ते अजिबात विचलित होत नाहीत. उलट ते बांधव तुला मस्तपैकी शिव्या देत आहेत. आणि दुकानदारी चालवण्यासाठी अक्कलच लागते. दुकानदारी ही सातत्याने चालवावी लागते. तू आमचे पाय पकडण्याचे प्रकार रोज करणार होता गाढवा. रोज का करत नाहीस रे मूर्ख? धंद्यामध्ये सातत्य लागतं, जिद्द लागते, चिकाटी लागते, पारदर्शकता लागते, प्रामाणिकता लागते, आरपार स्वच्छ मन लागतं. तर आणि तरच व्यवसाय वृद्धी शक्य आहे. बरं, तू धंदा टाकला तो 2 नंबरचा, दुसरा धंदा टाकला सुपारीचा. मागेच मी तुला सांगितलं तुम्हाला सुपारी वाजवता येत नाही, वाजणार नाही. काही नतद्रष्ट समाजकंटक महसूल खात्यातले कर्मचारी ज्यांच्या गळ्यात पट्टे होते, पट्टे आमच्यामुळे बरं का यांच्या गळ्यात, पण आम्ही कुत्र्याच्या पट्ट्याबद्दल बोलत नाही. पट्टा तुमचा जो तुमच्या आयडेंटिटी कार्डचा आहे. असे पुचक पाद्र खौट हसत होते तिथं, कुचितपणे हसत होते. लाजा वाटू द्या रे तुम्हाला. परमनंट जॉब मिळालेले महसूल खात्यात. मी तुम्हाला काय विचारतो? गळ्यात पट्टे घाला, आयडेंटिटी कार्ड दाखवा, काम करा, कामचुकारी संपान, भ्रष्टाचार नका करू. तुमचं महसूल खातं जे आहे ते भ्रष्टाचारासाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला खूप छान एंटरटेनमेंट झाली आज कलेक्टर ऑफिसच्या शिवारामध्ये, आवारामध्ये. आणि तुम्ही तेच बघे आहात, बघे की काही घटना घडली की डोंबाऱ्याच्या खेळासारखं गोळा व्हायचं आणि मजा घ्यायची. पण त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 60% लोकांना ते दृश्य पाहून प्रचंड यातना झाल्या आणि तुम्हाला आसुरी आनंद. तर तुमचा पहिला निषेध करतो. आणि लक्षात ठेवा, येणार म्हणजे येणार तुमच्या टेबलाजवळ. हो, महसूल खात्यातल्याच लोकांना सांगतो, येणार तुमच्या टेबलाजवळ, येणार. लाईव्ह हो करणारच. या देशात लाईव्हची लाट आलेली आहे. त्याच्यामुळे आहे ना हा देश कुठंतरी वाचतोय असं जनतेला थोडीशी तरी आशा मनामध्ये आहे ना जागी झाली. आम्ही ती ज्योत पेटवली आणि आता ज्योत से ज्योत जगाते चलो, लाईव्ह ही लाईव्ह करते चलो. आणि महिला सुद्धा आघाडीवर आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. तुम्हाला लाईव्ह का नकोय? तर काळे कारनामे आहेत तुमचे. त्याच्यातला एक तो विकृत जो होता, त्याला शर्ट काढल्याचा काय कोण आनंद होत होता. अरे गधड्या, स्वार्थासाठी शर्ट काढणं आणि मी स्वार्थासाठी अर्धनग्न होत फक्त अंडरपॅन्टवर आंदोलन करणं आणि अनेकांना कोट्यावधी रुपयांचा फायदा करून देत असताना आरोग्य क्षेत्रात चाललेली अनाबंदी आणि लूटपाट आणि दरोडेखोरी आणि चोऱ्या माऱ्या हे थांबवण्यासाठी मी कपडे काढले होते. तर तुझी बौद्धिक दिवाळखोरी त्या निमित्तानं दिसली. प्रयत्न चांगला होता तुमचा, पण प्लीज रोज पकडायचं. आपलं टार्गेट काय ठरलंय? आम्ही रस्त्यावर उतरलो की तुम्ही आमचे पाय धरणार. नको का रोज धरायला? धंदा कसा होईल? आज कसा झाला? झाला ना. पण त्याच्यातही मार खातायत मूर्खांनो तुम्ही. किती कमवले पाहिजे? जास्त नाही आले आज व्ह्यूज, कंटाळलेत लोक तुम्हाला. ते एंटरटेनमेंट नावाचा प्रकार जो आहे ना, त्याच्या अंतर्गत कधी कधी वाढतात तुमचे व्ह्यूज, लाईक्स वाढलेले असं वाटतं कधी कधी तुम्हाला. पण फेसबुक काही वेडं नाही. कंटेंट काय आहेत हे त्याचा विचार करूनच तुमचा $1 तुम्हाला देणार आहे, अन्यथा देणार नाहीत ते. तू म्हणालास तुझ्यामुळे माझे फॉलोअर्स वाढले. खोटं 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 खोटं, हजारदा खोटं. तू मला म्हणाला होता फेक अकाउंट उघडू आपण, म्हणजे आपल्याला लोकांना उत्तरं द्यायला. फेक अकाउंट कोणाला उघडावे वाटतात किंवा फेक अकाउंटची गरज कोणाला पडते? ज्यांचं काम खोटं नाटं आहे. पण मी तुला सांगतो, इतके लोक मदतीला येतात ना वेळेवर. तो माझ्या बाजूला बसलेला मला मित्र म्हणून त्यांनी जाहीर करून माझी जी बाजू लढवली नव्हतं रे बोलवलं मी त्याला. नंतर आमचा सोमा आला, खूप लढला, नव्हतं रे बोलवलं मी त्याला. आज तर मी पोलिसही म्हणालो नाही, तू त्याच्यावरही थट्टा केली. अहिंसेच्या मार्गाने चालणं प्रचंड अवघड असतं
याची अनुभूती आणि प्रचिती मला आज आलीच. पण मी तो रस्ता सोडेल का? कधीच सोडणार नाही. तुमच्यासारख्या 3 पाटांच्या मागे लागून तर बिलकुलच नाही. 3 पाट पण आणि 4 पाट पण. काय काय म्हणालोय बरं का, लक्षात ठेवा व्यवस्थित. विकृत, मनोरुग्ण होय, समाजकंटक होय, असेच आहात तुम्ही. रचनात्मक, ऊर्जात्मक जमेल तुम्हाला? मला नाही वाटत जमेल तुम्हाला कधी. तुम्हाला शर्ट काढायचं सुचलं स्वार्थासाठी. नवरा बायकोच्या भांडणात पडायचं असतं का? अजिबात पडायचं नसतं. पण नवरा बायको घरातनं भांडण करत करत जर का चौकात आले तर हो, त्या भांडणात पडायचंच असतं आणि मी पडणारच. तुमची आहे ना टिक्कोजीरावांची जी काही सल्ला मसलत आहे ना, ती कोणी विचारलेली नाही. तुमचा ऐकण्याचा काही संबंध पण येत नाही. खुलासा का करायचा माहिती आहे का? माझ्या मौनाचा अर्थ आज मला सगळ्या माझ्या व्ह्युअर्सला समजावून सांगायचा आहे. हे सांगत असताना मला त्यांची माफी देखील मागायची आहे की 2 या मूर्ख लोकांमुळे तुम्हाला तुमचा फार वेळ वाया जातो. तुम्हाला नाना प्रश्न पडतात. आज आम्ही जी काही चळवळ उभारलेली आहे ती फक्त 27 महिन्यात ऑर्गॅनिकली ती उभी राहिलेली चळवळ आहे. आज राष्ट्रीय स्तरावरचा नोंदणीकृत असा निर्भय महाराष्ट्र पार्टी किंवा पक्ष हा उभा राहून 27 महिन्यात तो महाराष्ट्र राज्यातल्या अनेकांच्या हृदय सिंहासनावर राज्य करतोय. राज्य हो. आज RTOचं आम्ही काम करतो, तिथे पण तुम्ही पचकन पाय घातला. पण तुम्हाला काय वाटलं बंद पडेल ते सगळं? अजिबात. तुम लढते, लगाव, जोर लगाव, मर्दासारखे लढा, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला माझं मौन म्हणजे आज षंडाची कृती वाटली असेलही कदाचित, कारण तुमची बौद्धिक दिवाळखोरी सगळं जग बघतंय. तर तुमचा मूर्खपणा हा जगाच्या लक्षातही येतोय. तर माझं अहिंसात्मक आणि मौनाचं जे काही आंदोलन मी केलं त्याला समजणारे समजतील, तुम्हाला नाही कळणार ते. त्याची काय महती आहे ते तुम्हाला कळणार नाही. NC म्हणता म्हणता केव्हा FIR होईल आणि केव्हा तुम्ही नाशिकमधून तडीपार व्हाल तुम्हाला कळणार सुद्धा नाही. कायदा तुमच्या बापाचा नाहीये. सारखं उठसूट दरपोक्ती करायची. बघा मला कसं जमतंय, मी तुमचे नावं सुद्धा घेत नाही, पण बराबर तुम्हाला कचकन लागतंय, खालून मागून वरून सगळीकडून लागतंय. नाव घेतोय का मी तुमचं? अजिबात नाही, घेणारच नाही. त्या लायकीचं नाव आहेत का ते? नाहीच ना. सगळं विकृतांचा सुकाळ जे म्हटलंय ना तसंच आहे. आपल्या बायकोंच्या नजरेमध्ये सुद्धा किंमत नसलेले तुम्ही, आपल्या आईवडिलांच्या नजरेत किंमत नसलेले तुम्ही, रिकामटे कामं करणारे तुम्ही, आपल्या बाळांच्या पुढे काय आदर्श तुम्ही उभा करणारे हा माझ्यासाठी प्रश्न आहे. आज बरं झालं ही NC नोंदवून तो जो 3 पाट आहे ना, स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त शर्ट काढून स्वतःला उघडा म्हणवणारा, चड्डी नाही रे काढू शकला तू स्वतःसाठी, नाही काढू शकला तू. हिंमतच असावी लागते. अशी आगळीक करून नाही प्रश्न सुटत. नाही सुटणार तुमच्याकडनं ते प्रश्न, कारण तुम्ही शेणच इतकं खाल्लंय ना, पाटी दर वेळेलाच खातात. आणि काही कुच्छितपणे हसणाऱ्या लोकांचा पाठिंबा तुम्हाला थोड्या वेळापुरता मिळाला आणि तुम्ही काय आनंदून गेले ना. आणि काही कमेंटही असतील तुमच्या बाजूनी मला आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्या. माझ्यावर परिणाम होतो का? नाही ना. त्याच्यातला एक ज्यांनी ॲट्रॉसिटी आमच्यावर केलेली आहे तो महाभाग कसा म्हणतो माहिती का? लाकडं जळेपर्यंत भावी बदलणार आहे का? नाही बदलणार रे बाळा. तू पैसे खात होता ना RTOला, तू रिक्षावाल्यांचे पैसे खात होते, पकडला ना मी तुला. तुझी पतसंस्था वाचवायला 10 लाख रुपये दिले ना आम्ही तुला, तरी तू जातीचा आधार घेऊन काय केलं? आमच्यावर खोटी ॲट्रॉसिटी केली. बरं, त्या ॲट्रॉसिटी मधल्या आजच्या 2 समाजपंटपांपैकी लाईव्ह करणारा जो होता त्याच्यावरही तू ॲट्रॉसिटी केली होती की नाही? आमच्या योगेश कायस्थवर ॲट्रॉसिटी केली, आमच्या नितीन रेवगडेंवर ॲट्रॉसिटी केली आणि माझ्यावर ॲट्रॉसिटी केली. आणि मूर्खांनो आज तुम्ही एकत्र होते ना रे.
तिथेच तुमची केस नील होते की नाही. आणि तुम्ही दोघं जण आलात ना रे आमच्या शूटिंगमध्ये. आम्ही ते सांगितलं ना आज पोलीस स्टेशनला. किती रे बिनडोक, किती बिनडोकपणा. काही त्याला मर्यादा. लढायचं तर कसं लढायचं रे, व्यवस्थित रिंगण आखून लढलं पाहिजे की नाही. बरं समोरचा कसा आहे, कसा आहे समोरचा. मारायची इच्छा असून पण मारता येत नाही, धरायची इच्छा असून सुद्धा धरता येत नाही. घाबरायला होतं ना, फाटते ना 1.5 फूट खाल्लं. माझ्या छातीची धडधड तुमच्या लक्षात येते असं दाखवत होते तुम्ही. माझ्या हाताची थरथर होते असं दाखवत होतात तुम्ही. आणि तुमची काय त्रेधा तिरपीट उडाली रे, जगाने नाही पाहिली का. मांजरानं किती डोळे मिटून दूध प्यायलं ना, चोरून लपून. त्याला असं वाटत असतं मला कुणी बघत नाही. तुम्हाला जेवढे, मला लोक जेवढे बघत होते ना तेवढेच लोक तुम्हालाही बघत होते. लक्षात यायला पाहिजे तुमच्या. ज्या महामानवांची तुम्ही नावं घेऊन रोज सॅल्युटेशन करतात ना, त्यांनी केलं का असं कधी. राजे असते ना, छत्रपती असते ना, तुमचा चौरंगा एकदम निश्चित होता. पण नाही, तुमच्या नशिबाने राजे नाहीये. पण राजांचे विचार आहेत. तुमचा चौरंगा जनताच करेल, आज नाही उद्या. माझ्याकडे प्रचंड पेशन्स आहे, प्रचंड पेशन्स आहेत माझ्याकडे. आणि आज मला सगळ्यांनी शाबासकी दिली, एवढा तडतड तडतड करणारा. आणि तुम्ही म्हणत होते ना किती भुकतो, किती भुकतो, आणि आता काय झालं तुला. नीचांच्या समोर वाणीचा वापर, वाचेचा वापर नाही ना करणार आम्ही, कधी नाहीच करणार. आणि तुम्हाला बघा, मी अनुल्लेखाने मारतोय, अनुल्लेखाने मारतोय म्हणून तुमचा खूप तिळपापड होतोय. आज तुम्ही का चिडत होते माहिती का. मी तुम्हाला भीक घालत नव्हतो, मी आणि असा बसून घेतलेलो होतो. तू येत होता इकडनं मग मी इकडं वळून द्यायचं, मग मी खाली मान घालून द्यायचं. पण मी खूप स्ट्रॉंगली तिथे बसलेलो होतो. काय करतोय मी काय करतोय. अनागुंदी जी चाललेली आहे, अनाचार अत्याचार जो चाललेला आहे, भ्रष्टाचार जो चाललेला आहे, तुम्हाला फार पुळका आलाय रे सध्या. मी अधिकाऱ्यांना बोलतो, कर्मचाऱ्यांना बोलतो, कारण ते तुमचे सगळे आहेत ना. मनी 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 मनी, हप्तेखोरी, पाकिटं, टक्केवाऱ्या चालू आहेत ना, म्हणून तुम्हाला कळ लागते. पण जनतेला कोण आनंद होतो की ह्या काम चुकारांना मी जेव्हा जाब विचारतो, त्यांचा आय कार्ड विचारतो ना, जनतेला आनंद होतो. मी जनतेसाठी काम करतो. तुम्ही मला आयडेंटिटी कार्ड विचारतात, ते जनतेला अपेक्षित नाही. हा मूर्खपणा पुन्हा पुन्हा करू नका. तुमच्या लढाईमध्ये तुम्ही खूप चुका करताय. मध्येच आओ काओ करायचं, मध्येच आरेकारी करायचं असं नाही. एकदा भावेंचा अपमान करायचा ठरलं ना, क्रॅक आहे का तुम्ही थोडेसे, तर कायम एकेरीत बोललं पाहिजे. शिव्या द्यायचं नाही म्हणतात आणि शिव्या देता तुम्ही. एक तर शिव्या देऊन घ्या, नाहीतर शिव्याच द्यायच्या नाही ठरवून घ्या. डिप्रेशनमध्ये म्हणे मी काय केलं नाटक, त्या वावरामध्ये जाऊन मी 8 वाजता उद्या आले नाही तर मी आत्महत्या करून घेईल, आव करील आणि ताव करील. हा, जो भोगते वो काटते नाहीये, जो गरजते वो बरसते नाही, अशी तुमची अवस्था झाली ना रे. सगळंच पितळ उघडं आपल्याच हाताने पाडून घ्यायचं. लोकांनी आपलं पितळ उघडं पाडलं, एक वेळ मान्य. स्वतःला उघडं करून जगासमोर उघडं पाडायचं, किती बावळटपणा आहे हा. बरं, आता ह्याच्यामध्ये मी तक्रार केली बरं का. तो जो विकृत होता ना, मनोरुग्ण, ज्यांनी शर्ट काढला होता, त्याच्या बाबतीत लिहिलंय मी, आत्महत्येच्या सारख्या हा धमक्या देतो. आणि नंतर काय म्हणतो परत पुढच्याच वाक्यात, जर का माझं डोकं टाकलं तर मी काय करेल सांगता येत नाही. का बरं सांगता येत नाही रे. तुला सांगता यायला पाहिजे ना. व्यसन करतो काय, टक्कुरं ठिकाणावर नसतं काय, सांगताच आलं पाहिजे तुला, डोकं ठिकाणावर राहिलंच पाहिजे तुझं. आणि मग ती धमकी जी आहे ना, त्याची पण NC नोंदवली. भावे माफी मागणार आहेत, काही माफी मागणार नाही तुमची. 3 पाट्यांनो कोण टिक्कोजीराव लागून गेले रे तुम्ही, कायची माफी मागायची तुमची.
त्या मुलीने मदत मागितली, मी मदत दिली. हो, तू ॲसिड हल्ला त्यांच्यावर करणारच होतास. ही डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस पिंपरी चिंचवड यांच्याकडे दिलेला तक्रार अर्ज, त्या तक्रार अर्जावरून आम्ही नोंदवली तुमच्या विरोधात एकच केस. बाकी माझा त्याच्यात दुसरा इन्व्हॉल्वमेंट नाही. तू म्हटला दुसरं तर लगेच लग्न लावून दिलं. माझा काय संबंध रे? 3 पाट्या चिनपाट्या. मला त्या मुलीचं नाव आत्ता सुद्धा आठवत नाहीये, नाही आठवत मला. नेकी कर दर्या में डाल काम करून टाकतो आणि मला नाव सुद्धा लक्षात राहत नाही. तुमचेही नावं लक्षात राहत नाहीत माझ्या, कारण माझं सरळ चालणं सुरूच असतं आणि रोज काम करायचंय, रोज माझा माग घ्यायचा आहे, रोज पाय धरायचे आहेत. म्हणजे मला लवकर तुम्हाला तडीपार करणं सोपं जाणार आहे. सगळं नियोजन करून ठेवलेलं आहे. सगळं तुमचंच चालतं बाजारात असं नाही. हा देश आमच्या पण बापाचा आहे, हा कायदा आमचा आहे. जसा तुमचा आहे ना तसा आमचा पण आहे. किती दिवस भ्रष्ट आचरण करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला पोक्कळ 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 धमक्या देणार आहेत रे? बरं, ते अजून एक खुलासा करायचा आहे मला. मी तुमची नोंद आणि दखल घेतच नाही. सोशल मीडिया तर सोडा, प्रत्यक्षही नाही, कधीच नाही. तुम्हाला मोजतच नाही मी. परत परत सांगतो, भीक घालत नाही मी तुम्हाला. कोणीतरी एक ती लेडी आहे, ते फेक अकाउंट आहे का सरळ अकाउंट आहे मला माहित नाही, काय इज्जत घेतली बॉस. तुम्ही माझी इज्जत घेणं वेगळं, पण ऑन बिहाफ ऑफ मी, माझ्या बाजूने कोणीतरी तुमच्या चड्ड्या ओढणं किती भयानक असेल रे ते. हा, कसे कपाळ करंटेन कर्मदरिद्री आहे तुम्ही, कम नशिबी. तिसरेच लोक ठोकत राहतात तुम्हाला दिवसभर. हा, तिसरेच लोक. मी कोणाला सांगितलेलं नाही, कारण मला विकृती जमत नाही. मी माझ्या बळावर काम करतो. सगळं ऑर्गॅनिक आहे माझं सगळं. आणि माझे काही फॉलोअर बिलोअर तू वाढून दिले नाही रे बाबा, डोक्यातनं काढ. वाढवता आले असते तू, तुझे का नाही वाढत रे? 3 पाठ मूर्खा, तुझे वाढव ना. तुझे नाही वाढत, कारण तुझी विकृती त्याच्यात दिसते. तुझी समाजकंटकासारखी कामं त्यात दिसतायत. तुला किती हेट करतायत लोक, किती तिरस्कार करतायत, किती रे किती त्या फेसबुकच्या इन्कमवरनं लोकांना लूट 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 लूटशील. आता ते स्कॅनर फिरवतो तर तुम्ही स्कॅमर झाले. स्कॅनर मी फिरवत नाही. ज्या वेळेला माझ्यावर ॲट्रॉसिटी झाली तर तू मला शब्द दिला होता की मी ॲट्रॉसिटीसाठी वकील मी मॅनेज करीन, फीची काळजी करू नका. आणि मला तू स्थानबद्ध व्हायला लावल्यानंतर काय केलं तू स्कॅनर फिरवला आणि 84,000 रुपये तू गोळा केले. आणि अशाच ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तू महाराष्ट्रभर बदनाम आहे. त्याच्यावरनं लोक तुला धरून धरून कुटतात, महिला चपलेनी मारतात. आता तुला परवा पण उपनगर पोलीस स्टेशनमध्ये त्या महिलांनी मारलं, ते काही मी सांगितलं होतं का? त्या पोरीनी मारलं ना तुला, आणि मी कशाला सोडू त्यांना? मी नाही रे, विकृत नाही आहे मी. तुम्ही विकृत आहात. माझ्याकडे मॅन पॉवर नाही, मसल पॉवर नाही, मनी पॉवर नाही. माझं सगळं 0 बजेट पॉलिटिक्स आहे आणि 0 बजेट इलेक्शन आहे. आणि तुमचं वाटोळं करणं सुद्धा 0 बजेट आहे माझं, आहे की नाही? तुमच्यावर पैसे खर्च करतो का? ही एनसी नोंदवली फक्त मी. FIRच्या कक्षेत आले तुम्ही की तुम्ही FIRच्या कक्षेत येणार. मग त्यासाठी मी पैसे भरेल का? कुठं नाही भरणार. माझ्याकडे पैसे कोणाची मागण्याची हिंमतच नाही रे. कारण तुम्ही हप्तेखोरी करता तर तुम्हाला लोक पैसे मागत असतील. आमच्याकडे पैसे कोणी मागत नाही, मागणारही नाही. आणि आम्ही तुम्हाला आहे ना शेवटपर्यंत, आमचे लाकडं जळेपर्यंत आहे ना निकराचा लढा देऊनच दाखवणार आहे. आओ सामने, कोई प्रॉब्लेम, लगाव जोर. तुम्हाला मागच सांगितलं, लगाव जोर. आणि तुम्ही किती रे सगळे भुताटकी सगळी एकत्र येते आहे ना, जेवढ्यांना काढून टाकलं पक्षातनं तेवढे सगळे जोर लावतायत. पण काही जमत नाही, कारण बेस खोटा आहे. आणि मी तुम्हाला ती दृष्टी दिलेली सगळ्यांना लढण्याची, फक्त तुम्ही ती काय करताय? चुकीच्या गोष्टींमध्ये ती शक्ती खर्च करतायत, त्यामुळे यश येत नाही. RTO मध्ये यश येतं का? नाही. चुकीचं काम करण्याच्या सुपाऱ्या घेऊन ती लोक तुमच्याशी आमचा काटा काढायचा म्हणून तुमचा वापर चालू आहे. पण आता काय होतं, कौरव सेना कितीही वाढत गेली तरी पांडवांचं काही वाकडं झालं नाही आणि होणार पण नाही.
इतिहास आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते आणि होतच राहील. आता मी काही मुद्दे काढलेले आहेत, मुद्द्यांप्रमाणे बोलेल. नॉनस्टॉप बऱ्यापैकी बोलता आलेलं आहे मला. माफीच्या संदर्भामध्ये खुलासा केलेला आहे. माफी मागणार नाही. निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि उभे राहिलेल्या कॅन्डिडेटची अडवणूक करणार. स्वागत आहे, करा. योगेश कायस्थ कसा नडला ना, तुम्हाला भिडला ना, त्याच्यातला ॲट्रॉसिटी करणाऱ्यांनी सांगितलं त्याची पाय काढून घेईल मी, तर ती कमिशनरकडे कंप्लेंट केलेली आहे. साहेब तुम्हाला उचलतील आता 4-6 दिवसातच. तांगड्या तोडायचं तरी आम्ही जी क्लिप कट करून टाकलेलीच आहे मुद्दाम. तुमच्यासारख्या नतद्रष्टांच्या आणि गावगुंडांच्या आणि माथे फिरूंच्या मागे लागायला मी सक्षम आहे, बिलकुल सक्षम आहे. कारण तुम्हाला काय वाटतं, सामान्य जनता तुम्हाला घाबरते, हादरते. आम्ही हादरू रे. तुम्हाला चालायला शिकवलंय आम्ही, आणि तुम्ही काय फुटके, टिचके, नाचके, सडके, कुचके, पादरे, पावटे, ही तुमची ओळख. मग कसं उभं राहील बरं काम? ना घरात इज्जत, ना दारात इज्जत. नाही ना उभारू शकणार, नाही लढू शकणार. तरी पण लढा. विश यू ऑल द बेस्ट, विश यू सक्सेस. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मी सगळ्यांसाठी जर चांगलं काम करत राहतो तर तुम्हाला पण चांगला सल्ला देईल. माझा निपात करण्यासाठी चांगली तयारी करा, चांगली ताकद एकजूट करा, थोबडे सरळ करा. वाचा शुद्धी आवश्यक आहे, ती नाहीये तुमच्याकडे, ती पण पाहिजे. विवेक पाहिजे. विवेक आहे का? नाही, सगळंच अविवेकावर आधारित. नांदेड पोलीस स्टेशन मधून फोन आलेला नाही. मी एवढा लुख्खा नाही. पोलीस माझ्यासाठी आहेत, हे माझ्या डोक्यात फिट आहे. नांदेड पोलिसांना काय लायसन दिलंय का आमचं छळ करण्याचं? घंटा काही फोन बिन आलेला नाही. त्यामुळे आणि तिथं जेवढं खोटं 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 बोलले ना तुम्ही, ते सगळ्याचं खंडन करणार आहे मी. खूप बडबड केली तुम्ही तिथे, सगळी खोटी चुकीची बडबड केलेली आहे. 19 वर्षाच्या मुलीला फूस लावून तिच्याकडनं वाटेल ते काम करून घेऊन त्याचे व्हिडिओज काढून लोकांमध्ये व्हायरल केलेला माणूस आहेस तू. अँड यू आर हॅबिच्युअल ऑफेंडर. कर गुगल, बघ डिक्शनरी. यू आर हॅबिच्युअल ऑफेंडर असंच लिहिलंय मी NC मध्ये. हे काय सारखं आत्महत्येचा प्रयत्न वगैरे नाही म्हणत त्याला. त्या मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी वरच्यावर वार करून आहे ना, रक्त काढणे, त्या मुलींना घाबरवून त्यांच्याकडनं आपल्याला जे हवं आहे ते करवून घेणे. वेडी आहेत का पोलीस लोक? वेडी आहेत का? समजतं सगळ्यांना काय तुझा तो अवतार. तुझ्यामुळे माझं ओला बंद झालं नाही, बुबेर बंद झालं. अरे तुझ्या कर्मानी बंद झालं बाळा. तूच म्हणाला की भावे सरांनी असं पसरवलंय की मी विकृत आहे, मी मनोरुग्ण आहे, ह्याच्या गाडीत कोणी बसू नका. मी असं कधीच आव्हान केलं नव्हतं. तूच तुझ्या हाताने ते आव्हान करून आता स्वतःच्या हाताने धंद्याचं वाटोळ करून घेतलंय. आणि नाहीच चालणार रे धंदा. जर तुम्ही सत्शील चारित्र्याचे नसाल, शुद्ध आणि विवेकी नसाल, पारदर्शक आणि प्रामाणिक नसाल, तुमचा धंदा चालणे नाही, तुमचं जगणं शक्य नाही. नीती नियम लागतात जगण्यासाठी. तुम्ही कितीही नाकारा. कुत्र्याचं जिणं होऊन जातं रे, कुत्र्याचं जिणं होतं अक्षरशः. आणि तसं सुरू आहे. नंतर महिला बिला मी काही सोडत नाही रे बाबा. मी रोज रस्त्यावर उतरतो, मी काही लपलेलो नाहीये कुठे. माझं रोजचं काम चालू आहे रस्त्यावर. रोज आओ भिडो तोडो मुझे, कोई प्रॉब्लेम नाही. आणि काय बरं, एक थोडंसं विषयांतर. आज सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीच्या संदर्भामध्ये पोहोचलो. आम्हाला घेऊन गेल्यावर तुम्ही कसं चित्र रंगवताना भावेंना उचलून नेलं, भावेंना उचलून. अरे 112ला फोन केल्यानंतर ज्या 2 पार्ट्यांमुळे तिथे अशांतता निर्माण झाली असं पोलिसांना वाटतं, त्या दोघांनाही त्या गाडीत ते घेऊन जातात शांतता प्रस्थापित करण्यासाठी. आणि तुम्ही इकडे काय पेटवून ठेवता? मागच्या वेळेला असंच सांगितलं, पोलिसांनी नेलं. पोलीस अरे नालायकांनो, मी तक्रारदार आहे तुमचा. मी तक्रार दिली तुमची, कारण तुम्ही मला त्रास द्यायला येत आहे.
काही सांगता आणि लोकांना का रे तुम्ही दर वेळेला वेड समजता? मूर्ख आहे का तुम्ही? जनतेसारखं आणि समाजासारखं सेन्सिटिव्ह या जगात दुसरं कोणीच नाही. त्यामुळे जनतेला आहे ना तुम्ही वेड समजू नका. हा, तर तिथे पोलीस स्टेशनला आज गेलो तक्रार देण्यासाठी, तर आम्हाला पोलिसांनीच तक्रार केली तिथे. म्हणे सर एक लाईव्ह झालं पाहिजे राव म्हणे. म्हटलं कुठं? म्हणे पोलीस स्टेशनमध्ये. म्हटलं का? बघा ना आमचे टॉयलेट बाथरूमची काय अवस्था आहे तुम्ही, आणि ते राईट टू पी साठी किती छान काम करता म्हणे. आमचे टॉयलेट पहा काय झाले म्हणे, किळस येते म्हणे, ओकारी होते म्हणे, नळ उघडीत राहून जातात, पाणी वाहत राहतं म्हणे. प्लीज तेवढं लाईव्ह करा म्हणे. पण मी त्यांना म्हटलं माझी मानसिक स्थिती आज जरा बरी नाही आहे, मला ते बाकीचे प्रश्न कसे सोडवावे याच्यामध्ये मी गुंतलेलो आहे, तर मी निश्चित एखाद दिवशी येईल. आता मी हे लाईव्ह मध्ये बोललोय ना तरी सरकारवाड्यातल्या टॉयलेटची स्वच्छता होईल म्हणजे होईल बरं का रे 3 पाटांनो, लक्षात घ्या. फक्त मी एवढं बोलेल ना, सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये नाव मोठं लक्षण खोटं, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा या म्हणींचा प्रत्यय येण्यासारखी परिस्थिती आहे. बडाघर पोकळवासा खूप छान आहे बाहेरून सरकारवाडा पोलीस स्टेशन दिसायला. शी आणि सूची व्यवस्था राईट टू पी बोंबल्ल. तर माझी विनंती आहे सरकारवाडा पोलीस स्टेशनचे टॉयलेट बाथरूम सगळे ओके करा, तिथले नळ व्यवस्थित करा, तिथली क्रॉकरी छान स्वच्छ करा, तिथली पॉटरी छान स्वच्छ करा, तिथलं सॅनिटरी पॉट्स आहेत ते सगळे ओके करा. बघा आता एवढ्या याच्यावर तुम्हाला स्वच्छता दिसेल. तुम्हाला लिहून देऊ का बॉन्ड पेपरवर? समाजकंटकांनो, विकृतांनो, मनोरुग्णांनो जाऊन बघून या उद्या, ठीक आहे. पुढे आणि खोट्या अॅट्रॉसिटी विरोधी चळवळ उभी करता करता आपण कधी तोडीबाद झालो आणि दोन्हीकडनं पैसे कधी खावायला लागलो आणि लोकांना कधी कळलं हे तुम्हाला कळलंच नाही, कारण मी विक्टिम आहे त्याचा. माझ्यावर खोटी अॅट्रॉसिटी झाली, करणारा आज तुझ्यासोबत होता आणि त्याच्या मोबदल्यात तू स्कॅनर फिरून 84,000 रुपये गोळा केले, म्हणून मी तुला ब्लॉक करून टाकलं, तुझ्याशी संबंध तोडला. तूच स्वतःचा स्वतः उसळ्या मारायला लागला, माझ्याशी बोलत नाही, मला ब्लॉक केलं, माझी बदनामी करतात. तूच त्यावेळेला झाकलीमुठ 1.25 लाखाची ठेवली असती तर एवढं सगळं काही रामायण झालं नसतं. एनिवे, तुमच्या या सगळ्या प्रक्रियेमधून मी जातो आहे. मी अजून परिपक्व, अजून समृद्ध आणि अजून पक्का घडतो आहे, बिघडत नाही. तुम्ही बिघडत आहात. तर त्यामुळे तुमचे पुन्हा पुन्हा आभार. तुमच्या या सगळ्या प्रक्रियांमधून माझी राजकीय कारकीर्द चांगली फुलते आहे, चांगली डोलते आहे, चांगली खेळते आहे. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, तुमच्या माहितीकरता सांगतो. कुठेही आमच्या कामकाजावर जनता नाखुश नाही. जनतेचा आमच्यावर प्रचंड विश्वास आहे. इव्हन सत्ताधाऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे, सगळ्या आमदार खासदारांचा विश्वास आहे, आजी माजी नगरसेवकांचा विश्वास. त्यांचा स्वतःच्या कामावर विश्वास नाही, त्यांचा आमच्या कामावर विश्वास आहे. तर आत्महत्येच्या धमक्या आणि टिमक्या वाजवणं बंद कर आणि आमच्या हातपाय तोडण्याच्या धमक्या आणि टिमक्या बंद कर. आज आम्ही जे तक्रारीमध्ये ते लिहिलंय. आणि आज किती रे त्या महिलांचा किती तिरस्कार करता रे तुम्ही. आज किती शिव्या दिल्या तुम्ही. त्या माझी बाजू घेऊन भांडणारा तो माझा मित्र जो होता त्याच्या बायकोबद्दल काय बोलले तुम्ही, त्यांच्या घरातल्या महिलांबद्दल काय बोलले तुम्ही. हा, मध्येच लॉज काय सांगता. आणि तो काय माझा कोणी नाही येतो, काय मूर्ख आहे का रे तुम्ही, क्रॅक आहे का तुम्ही थोडेसे. माझ्या पक्षाचा सुद्धा नाही तो. म्हणे त्याचा अफेअर आहे, तो तुझा जिल्हाध्यक्ष आहे. टाळकं फिरलं काय तुमचं, अकलीचा पत्ता आहे का काही. काही संबंध नाही त्याचा आमचा. तो तक्रारदार आहे, त्या पोरीचा काका का मामा कोणी माहित नाही मला. तो काय झालं त्याला वाचू आम्ही. तुमच्या अरे काय सुपारी वाज आणि सुपाऱ्या नीट वाजवत चाला, तुमचा धंदा बंद होणार आहे बरं का. आता एकदा भावे प्रकरण बंद पडलं तुम्हाला कोणी घंटा विचारणार नाही, तुम्हाला कोणी देणार नाही सुपारी आता इथून पुढं. उफरे नफरे एखादं पाकिट बिकीट मिळालं महिन्यात तर मिळू शकेल बहुतेक, पण ती विश्वासार्हता मेंटेन केली नाही तर लोकांनी चालेल काही नाही तुझं काही काम नाही, त्याच्याने काही काम नाही होत असं म्हणणार आहे तुम्हाला. लवकरच ते दिवस येतील. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र काम सुरू आहे.
ऑर्गॅनिकली पक्ष वाढतोय. तुमच्याशी भांडण पण आमचं ऑर्गॅनिकलीच होत आहे. स्वतःच तुम्ही आमच्यावर लादलेलं ते भांडण आहे. नैसर्गिकरित्या तयार झालेलं, तुम्हीच ते तयार केलेलं. आमच्या अंगावर बळबळ पडायचं आणि भांडण करायचं, ते सुद्धा ऑर्गॅनिकली होतंय बरं का. आम्हाला पैसे सुद्धा ऑर्गॅनिकली मिळत आहेत. आमचा पक्ष सुद्धा ऑर्गॅनिकली वाढतोय. लोकांचे आम्हाला फोन येत आहेत, आम्हाला जॉईन व्हायचंय. आमचा एक पण माणूस इथं जमलेला, हात वर करा रे. मी कोणाला फोन करून पक्षात जॉईन करायला लावलं? हात वर करा. कोणाला तरी मी फोन करून जॉईन व्हायला लावलंय का तुम्हाला? हात वर करा. नाही. कोणालाच नव्हता ना केला फोन? आणि आता नवीन लोक जे येतात त्यांना मी फोन करतो का? मी शेवटपर्यंत कोणालाच म्हणणार नाही पक्ष जॉईन करा. आमचं काम बोलेल आणि लोक स्वतःहून जॉईन होतील. आज पाहिलं ना कसे स्वतःहून लोक माझी बाजू घेत होते. 2 जण घेत होते. आय एम हॅपी विथ दॅट. ते सिनेमामध्ये दाखवतात ना, हिरो धनाधन धनाधन मारत असतो आणि व्हिलन त्या गरीब लोकांवर अत्याचार करत असतो आणि त्याला मदतीला कोणीच येत नाही. तो एकटा त्या 10-20 लोकांवर तुटून पडतो आणि कोणीच मदतीला येत नाही. पण एक लंगडा लुळा पांगळा माणूस, ज्याला हिरोने कधी काळी मदत केलेली असते, तो माणूस पुढे येतो आणि एका गुंडाला दगड फेकून मारतो. हिरोला ताकद येते. नंतर बाया सुटतात आणि ते सगळे व्हिलनला मारू लागतात. येईल तो दिवस, पब्लिक पडी तुमको पडेगा. आज नाही तो कल पडेगा. पडेगा मतलब पडेगा. आणि भावे पुन्हा सापडले काय? भावे हरवले कधी रे? डुचक्यांनो, तोंडवाशांनो, कधी हरवले भावे? तुमच्यासारखं डोकं फुटलेल्या कुत्र्यासारखा हिंडत फिरत नाही मी. माझी कामं निश्चित वेळेला ठरलेली ती त्या ठिकाणी सुरू असतात. फक्त त्याचा आवाका खूप मोठा असल्यामुळे आणि तुमचं डोकं रिकामा असल्यामुळे तुम्हाला तो आवाका जो आहे ना, तो तुमच्या कह्यात घेता येत नाही तुम्हाला. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. झालं इतकी हे संपवले मुद्दे. हा कपडे जिथे जाल तिथे कपडे काढायला. मग पुढच्या वेळेला चड्डी काढा. हां बिलकुल चड्डी काढायची, हिंमत जुटाव. आणि ती स्वार्थासाठी चड्डी काढतोय त्यामुळे ते फेमस तू काही होणार नाही, सहानुभूती तुला काही मिळणार नाही. मी कपडे काढले होते ते जगाच्या कल्याणासाठी काढले होते. जगाची लूट थांबावी म्हणून काढलेले होते. डोक्यात घे पक्क. ज्यांनी अॅट्रॉसिटी केलेली होती त्यांनी हातपाय उखडायची जी काय आम्हाला धमकी दिलेली होती आमच्या योगेश कायस्थांना, तर CP साहेब तुमची काळजी घेणार आहेत व्यवस्थित. तर हा खुलासा कोणासाठी केला माहितीये का? ज्यांना त्या मौनाचा अर्थ कळला नाही. ते मौन काय, मी आज परत जाहीर करतो, मी यांचं नाव कधीच घेणार नाही. हे कधीही पाय धरायला आले आणि बोला म्हटलं तर बोलणार नाही. हे माझ्यावर हल्ला करतील पण मी त्यांना मारणार नाही. सगळा मार खाऊन घेईल. माझा त्याच्यात खून झाला तरी चालेल पण मी त्यांना प्रतिकार करणार नाही. त्यामुळे लोकांनी त्याला षंडत्वाच्या भावनेनं बघू नका. मी षंड हिजडा नाही. मी सॉरी, षंड नाहीये मी. मला प्रतिकार करता येतो पण करायचा नाही. मी करणार नाही, बिलकुल नाही. आता काही मुद्दे राहिले असतील तर स्पष्टपणाने सांगा, मग मी बोलून घेतो त्याच्यावर. पाणी पिऊन घ्या सर. भरपूर वेळ दिला, त्याच्या अवकातीपेक्षा जास्त वेळ दिला. चला संपूर्ण आपल्याला मुंबई नाक्याला जायचंय. एका पालिकेवर अतिप्रसंग झालाय, तो केस सोडवायला जायचंय. करून टाकतो वैशाली, त्याचा बर्थडे, त्याला काही कर काय. नाही हे कळलं नाही मला काय ते. क्रॉप करून टाकायचं मॉर्फ करून. ते तुमचे नाही का रावणाचे चेहरे. अच्छा, नाही ते छान केले त्यांनी. ते रावणाचं वगैरे त्याचे केलं त्यांनी. मी खूप फेमस झालो. माझं नुकसान काही झालं नाही.
आणि ते चांगलं आहे ना, ते रावणासारखा सुद्धा मी असा 10 डोक्यांनी जेव्हा लढतोय अशी तू भीती तयार करतो लोकांमध्ये ना, तर त्याने मला उलट सपोर्टच होतोय. तुझं मॉर्फिंग चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुझे जे शेण खाण्याच्या सगळ्या पद्धती आहेत ना, त्याच्यातली ही एक शेण खाण्याची पद्धत थोडीशी माझ्यासाठी प्रॉफिटेबल ठरली. शेण खात जा, भरपूर खात जा आणि तिनं वागत चला, लोकांच्या पाठीत खंजीर खुपसत चला, लोकांचा केसाने गळा कापत चला, लोकांचा विश्वासघात करत चला. विश यू ऑल द बेस्ट. आणि विश्वासघातकी म्हणून लवकरच नावलौकिक मिळतो आहे तुम्हाला, त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. 1 मिनिट, मला एकच मुद्दा मांडायचा आहे. 1 सेकंड. हा वैयक्तिक माझ्याबद्दल आहे, 1च सेकंड. चेतनने ना आता पोस्ट काय टाकलेली, मला घेऊ दे, मला काय भावांनो, कोणाला टकलू बोलू नका, चांगलं नसतं ते, सारे आपलेच आहेत, मार्ग भरकटलेले आहेत. तर त्याच्यावर अनेकांनी कोण येतो टकल्या आणि त्याचा नंबर द्या आणि हे द्या आणि ते द्या. तर मी 3-4 कमेंट केले आहे आणि प्रत्येकावर माझा नंबर टाकलेला आहे. तुम्ही खरंच असाल ना, फोन करा मला, काय फोन करा. आणि चेतन, तुला आता चॅलेंज आहे, तू काय आम्हाला शोधतो, मी उद्यापासून तुझ्या समोर येऊन उभा राहतो. होऊच दे आता, जर तुला खेटायचंच आहे तर खेटूनच घे, ठीक आहे. ते बांधवांना सगळ्या बांधवांना बोललो, कोणाकडे किती बांधव आहे ते पाहू. आणि जो अस्सल मर्द असतो ना, तो एकटाच काफी असतो, त्याला काही अनेक बांधवांची काही गरज पडत नाही. तर तुला मी ओपन चॅलेंज देतो, उद्यापासून तू मला खेट. आणि तू जर खेटणार नसेल तर मी येतोय तुला खेटायला. आणि ज्यांनी पण कमेंट केलेली आहे त्यांना मी नंबर टाकलेला आहे, तुमच्या फोनची वाट बघतो. हे बघा, हे खोटं, हे पण खोटं बरं का, नको खोट्या बातम्या टाकू. अर्थात तुम्हाला मूर्ख शिरोमणी म्हणून लवकरच किताब मिळेल, तर त्याची आम्ही वाट बघू आणि त्याचा आजच तुझं अभिनंदन करून टाकतो. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. सत्यमेव जयते, सत्य. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम, जय भीम बांधवांना. तर आत्ता हे सांगण्यासाठी आलो आहे की नेमकी काय झालं काय नाही. तर पुन्हा एकदा आमच्यावरती NC दाखल झाली, काहीच प्रॉब्लेम नाही. आता आम्ही पण त्याच्यावरती NC दाखल करतोय, थोड्या वेळात लिहून घेऊ ती NCचं काय काय नाही. आणि अशा जसं आम्ही मागे बोललो होतो, कितीही NC झाल्या तरी आम्हाला फरक पडत नाही, भावेनी सत्य येऊन सांगावं. पण ते सत्य आता कुठेतरी जनतेला कळलंय, मोठ्या प्रमाणात जनतेला सत्य कळून गेलेलं आहे. कारण भावे आजही गप्प बसले. गजानन भाऊ त्यातर्फे मी माफी मागतो की त्यांनी कपडे काढले, सार्वजनिक शांततेचा भंग केला असेल किंवा काय, त्याला काही फरक नाही पडत. असे कपडे आम्ही रोज काढले तरी काही फरक नाही पडत. पण आता विषय असा आहे की आमच्यावरती NC झाली, आम्ही त्यांच्यावरती NC करतोय, तेच रेग्युलरचं. पण आता आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, जे उमेदवार आहेत निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे, त्यांना विनंती करतो की तुम्ही भावेंना सांगावं की सत्य जनतेला सांगा, नाही तर तुम्ही निवडणुकीच्या प्रचारात उतरा. तुम्ही पुण्यामध्ये असा, पुण्यामध्ये तर नाही, कांतडीपार आहे माणूस पुण्यातून, निफाड असेल, नाशिक असेल, पिंपळगाव असेल, आजूबाजूच्या अजून कुठं असेल, या सगळ्या ठिकाणी आम्ही येऊ, तुम्हाला जाब विचारू. मग तुम्ही आमच्यावरती कल्याणमध्ये NC दाखल करा, निफाडवरती करा किंवा कुठेही करा. मी गजानन भाऊला बोलू का देत नाही माहिती आहे का, कारण तो रागाच्या भरात त्याला काही दुसरं बोलून जायला बसला. त्याच्यामुळे मी फक्त त्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण तो माणूस खूप डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. बाकी अशा NC उद्या साहेबांनी आम्हाला खूप चांगलं समजून घेतलं, आम्ही आमची बाजू मांडली आणि त्या गोष्टी आम्ही साहेबांसमोर मांडल्या, ठीक आहे. तर भावेंचं असं म्हणणं आहे की झाली आहे चुकी, जसं प्रसाद म्हणतो ना घोटेकर की चुकी झाली आहे, अन्याय झालेला माहिती आहे, समोरच्यानी अशी माहिती दिली. तर भावेचं म्हणणं फक्त एकच आहे की मी समोर माफी मागून घेईल, पण मी लाईव्ह मार्फत नाही मागणार किंवा मी व्हिडिओ नाही काढणार आणि मी काहीच नाही बोलणार. पण आम्ही ऐकलं नाही. आमचं म्हणणं एकच आहे की तू व्हिडिओ डिलीट कर आणि समोरासमोर माफी माग. तर आम्ही ते ऐकलं नाही म्हणून भावेनी आमच्यावरती इथं NC रेग्युलरपणे दाखल केली. आम्ही पण आता करतोय, ते नेहमीच चालतं, त्याला काही कोणी घाबरत नाही. पण हे कुठंतरी थांबावं, हे आजही चर्चेमध्ये मी बोललो, दुपारच्या लाईव्हमध्ये बोललो, पण भावे बोलायला तयार नाही आहे. सामान्य माणसाचं आयुष्य असंच बरबाद होतंय. पण मी पण एवढा काही नालायक माणूस नाही आहे, बरोबर. उद्यापासून जसं रोजच गजानन भाऊची कॅब चालूच आहे, आपलं मुंबईच्या ट्रिपा चालू आहे किंवा ओला उबेर त्याची चालूच आहे, त्याला प्रॉपरली इथं आपण सेटल करून ठेवलेलं आहे. तर आता मी जनतेवरती सोडतो,
की बाबांनो तुम्ही बघा, आता आपण शेतकऱ्यांचा विषय हातात घेतलेला आहे, आपण शेतकऱ्यांच्या विषयी काय असेल ते आपण तो मार्गी लावू फसवणुकीचा. पण तोपर्यंत काही दिवस आम्ही त्या निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि उमेदवारांना ही रिक्वेस्ट करतोय की तुम्ही भावेंना सत्य सांगायला लावा. कारण तिथं पुरावे आहेत की भावे आधी तिथं आले होते दिघी पोलीस स्टेशनच्या, नंतर तिथं चर्चा काय झाली, कोणाकोणासोबत भावे होते, त्याच्यानंतर ते पूर्ण प्लॅनिंग कसं झालं गजानन भोसलेला अडकवण्याचं, हे सगळे पुरावे आम्ही दिलेले आहेत ऑलरेडी. ते कोर्टातही सबमिट आहे. भावेंना ही केस झाली काल का परवा, आय थिंक कालच ना, काल पोलीस स्टेशनमधून, नांदेड पोलीस स्टेशनमधून कॉलही गेले, ना भावेंनी उचलले ना यांच्या घरच्यांनी उचलले, कोणाच्या, त्या समोरच्या. पण तरी पण माझं काय म्हणणं आहे, मी त्या या गजानन भाऊंच्या त्या एक्स घराला, एक्स सासूरवाडीला पण एक विनंती करतो की हे कुठवर चालणार. कुठंतरी तुम्ही पण थोडं, आता विषय असा आहे की गजानन भाऊंचं डिवोर्स न घेता तुम्ही दुसरं लग्न लावून दिलं, बरोबर, तर हे कुठंतरी चुकतंय, तुमच्यावरती गुन्हे दाखल होत आहेत. तर त्याच्यापेक्षा कोणीतरी दोघांनी समोर या, एकमेकांवरचे काय असतील ते गुन्हे मागं घेऊन तुम्ही तुमच्या संसाराला लागा, गजानन त्याच्या संसाराला लागून जाईल, कुठंतरी शांत घेऊन घ्या. बाकी भावेचं काय ना ते आम्ही बघून घेऊ, ठीक आहे. पण हे थांबवा कुठंतरी, बाकी भावेचं काय ना ते आम्ही आमचं बघून घेऊ. पण तुमच्या दोघांच्या संसारांचा विषय तर कुठंतरी तुम्ही दोघं एका ठिकाणी बसून चर्चा करून ते विषय मिटून टाका. आणि हेच भावेनी जर आधी केलं असतं, दोन परिवाराला सोबत घेतलं असतं, तुमच्यातले आपापसातले काय मतभेद आहे, काय गैरसमज आहे, ते समोरासमोर बसून मिटून टाका. तर हे लाईव्हचं प्रकरण, दिघीचं प्रकरण, याला कळत नाही कारण हे प्रकरण तिथंच मिटले असते, एवढं वाढलंच नसतं. अशी समजूत भूमिका घ्यायची असती. भावे चांगले काम करत आहे तर ऋषी भाऊ भावे बोलत का नाहीये, का आज त्यांचं तोंड गप्प होते. बायकोनी का सोडलं गजानन भाऊ, बायकोनी का सोडलं एकदा जनतेला सांगा. प्रॉपर्टीसाठी. काय प्रॉपर्टीसाठी. तिचं म्हणणं असं होतं की खरं जर प्रेम केलं असं तर शेत नावानं कर माझं. म्हणजे तुमची बायको जर तुम्हाला असं म्हटली की माझ्याशी लग्न करायचं असेल, नाही टिकवायचं असेल, तर तुझ्या आईच्या नावावरती जी प्रॉपर्टी आहे ती माझ्या नावे करून दे. आईला समजून घेणारा, आईला सांभाळणारा कोणता असा नवरा आहे की जो आईची प्रॉपर्टी बायकोच्या नावावरती करून देईल. एवढं सोपी गोष्ट आहे ना सतीश सर. या गोष्टी ना सोशल मीडियावरती आपल्याला माहिती नाही. भावेचा एक लाईव्ह झाला म्हणजे भावेच खरा असं नाही होत ना. दोन्ही बाजू एकदा चेक करावे लागतात, दोन्ही बाजू समजून उमजून घ्याव्या लागतात आणि तेव्हा कुठेतरी ह्या गोष्टी होतात. आता जसं मी इथं सांगतोय की दोन्ही समोरासमोर या, काय जे गुन्हे असतील किंवा तुमच्या संसाराला तुम्ही लागून जा, याच्या संसाराला तो लागून जाईल, भावेचं काय असेल ते आम्ही आमचं बघून घेऊ. आणि अशा कितीही यांचं झाल्यानंतर होऊ द्या ना, काय होणार आहे, गुन्हे दाखल होतील, आम्ही जेलमध्ये जाऊ, पुन्हा जेलमधून बाहेर येऊ, पुन्हा पाया पकडू. पण आज एकटा गजानन भोसले नाहीये ना, असे हजारो लोक आहेत ज्यांचे लाईव्ह घेतले जातात. ते फक्त एवढंच गजानन भोसले लढतोय. बाकीचे एक प्रकरण आमच्याकडे असं आले की त्यांनी त्या म्हणजे इज्जतीला घाबरून जीव दिलेले लोक आहेत. गजानन भोसलेंनी 4 वेळेस जीव द्यायला गेला. तर आता पोलीस स्टेशनमध्ये फक्त एवढंच झालं, NC आमच्यावरती दाखल झाली, आता आम्ही त्यांच्यावरती करतोय आणि उद्या पुन्हा एकदा पोलीस स्टेशनमध्ये येऊन बाकीचे जबाब आम्ही काय ते देणार आहोत. प्रकरण फक्त एवढ्या इगो पायी अटकलेलं आहे की भावे लाईव्ह येऊन माफी नाही मागणार. अरे ज्या लाईव्ह मध्ये याचं लाईव्ह घेतलं गेलं, 8 मिलियन लोकांनी बघितलं, 2 ते 3 लाख लोकांनी याची आई बहीण काढली, याच्या जागी तुमचा सक्का भाऊ असता तर. आणि चेतन शेवाळेला काय विषय, चेतन शेवाळे उद्याही बाहेर पडून जाईल, काही फरक नाही पडत आहे. पण हा एकटा 1 वर्ष लढत होता, 1 वर्ष एकटा लढत होता. भावे त्याला असं म्हणत होते की तुम्हाला जे उघडायचं ते उघडा. आम्ही चर्चेचीच मागणी केली होती ना, चर्चाच हे करत होतो ना. पण नाही ना, इगो, एवढा सोपा विषय. आणि भावेंनी माफी पण नका मागू, काही गरजही नाही त्यांच्या माफीची, जनतेला कळून गेलेलं आहे. पण ऍटलिस्ट भावेंनी एवढं तरी सत्य सांगावं की बाबांनो माझ्याकडनं आहे ना असं मला माहिती मिळाली होती आणि त्याप्रमाणे मी याचा एकतर्फी लाईव्ह घेतला, मी गजाननला कोणत्याही प्रकारची शहानिशा केली नाही. एवढं सोपं आहे. मग तेच जे हेल्पिंग काही जे आहेत ना ते म्हणतायत की लांबणं लावण्यात काय अर्थ नाही, दोघांनी समोर येऊन त्यांचं मिटून घ्या. मग तेच सांगत होतो ना, आजही जेव्हा लाईव्ह झाला ना तर भावेंना आम्ही चर्चेतच म्हणत होतो. आम्ही थोडी त्यांची गच्ची पकडली किंवा काय केलं होतं, चर्चा करा म्हणूनच गेलो होतो ना. पण भावे तिथं गप्प बसले. मग आता गप्प कोण बसतं तुम्ही विचार करा भावांनो. बाकी आपण बोलू याच्यावरती. आता आम्ही पुन्हा एकदा त्या समोरच्यांनाही सांगतोय की दोघांनीही समजुतीने घ्या,
तुमचं काय आहे तो संसार तुमच्या मार्गाला लावा. गजानन भाऊ इथं कॅब चालवताय, त्यांचा व्यवसाय चांगला चालू होऊ द्या. त्या भावेचं काय करायचं ना, त्यांनी जी चूक केली आहे त्याच्याबद्दल आम्ही आमचं बघून घेऊ. आणि चेतन शावळे पण मध्ये का पडला, कारण गजानन भोसले एकटा होता, त्याला कुठंही साथीची गरज होती. आणि काय गजानन भोसले आल्या मी या प्रकारात नाही उतरलो. गजानन भाऊ तुम्ही माझ्याकडे किती महिन्यापूर्वी आले होते? कम से कम 3 महिन्या अगोदरच मी प्रकरण दिलं होतं, म्हणजे 1 वर्षाच्या नंतरच मी याच्याकडे आलो. हा, पण मी लगेच काय घेतलं होतं तुमचं? नाही काहीच नाही घेतलं. मग मी काय केलं? तुम्ही भावेंना एक विनंती पण केली होती की बाबा काय ते समोरासमोर हे 3 महिने जेव्हा तुम्ही माझ्याकडे आले, माझ्या गावी जाऊन इन्क्वायरी करायला लावली. तुम्ही माणसं पण पाठवली होती आणि पुण्यामध्ये पण 2-3 लोक येऊन तुमची मला विचारपूस केली आणि माझे डॉक्युमेंट पाहिले. 3 महिन्यापूर्वी आलेला माणूस प्रॉपर याची माहिती घेतली की याचा विषय काय आहे काय नाही, आणि मग मी याच्यात उतरलो. असं नाही की उतावळा गुडघ्याला बाशिंग, हा चला गजानन भाऊचा ट्रेंडिंगचा विषय, भावेचा विषय. अरे त्या गोष्टी मला आवडत नाही. उद्या फेसबुक बंद पडला तर काही फरक नाही पडत मला. ठीक आहे. आणि सतीश लोटके सर, तुमच्यासाठी माहितीसाठी मी एक गोष्ट सांगतो. ज्या दिवशी दिघीचा लाईव्ह झाला ना, त्या दिघीचा लाईव्ह घेण्याआधी भावे 1 दिवस आधी पुण्यात होते, त्याचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये प्रॉपर प्लॅनिंग झाली की गजानन भोसलेला कसं अटकवायचं. का बरं? कारण गजानन भोसलेचा कोणत्या तरी एक्स त्या सासूचं अफेअर निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या जिल्हाध्यक्षासोबत होतं, भावेच्या जवळच्या माणसासोबत. आणि हे सगळं दाबण्यासाठी या गोष्टी केल्या गेल्या. माझ्या स्वतःवरती हल्ले केले गेले बायांमार्फत. माझ्यावरती फेक अकाउंट सोडले, माझे फोटो माफ केले, माझ्या परिवाराला बोललं गेलं, माझ्या मुलीला बोललं गेलं, लहान 6 वर्षाच्या मुलीला. मी घाबरणारा माणूस नाहीये, मी पळून जाणारा माणूस नाहीये. आणि त्याच्यामुळं आज भावेचं एवढं सत्य उघड झालं. मला एक सांगा, गजानन भोसलेला कोणी ओळखत होतं का? जर गजानन भोसले 2 वर्ष जरी लढत असता तर तुमच्यापर्यंत भावेचं सत्य उघड झालं असतं का? याचा विचार करा. बाकी पोलीस स्टेशनमध्ये एनसी नोंद झाली माझ्यावरती, गजानन भाऊवरती. आता आमची एनसी नोंद होतीये आणि त्याच्यानंतर उद्यापासून पुन्हा जे होईल ते होईल. पण मी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या उमेदवारांना ही विनंती करतो की आता तुम्ही डिसाईड करायचंय, भावेंना सत्य सांगायला लावायचं की नाही लावायचं. नाही तर मग आम्ही तुमच्याकडे येणार, समोरासमोर लाईव्ह राहणार आणि तुम्हाला पुरावे दाखवून बोलणार की तुमच्या अध्यक्षांनी काय केलंय. कारण पार्टीची जबाबदारी आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीचा अध्यक्ष जर असं करत असेल तर त्याच्या खालच्या लोकांनी त्याला जाब विचारला पाहिजे. आणि आम्ही पुरावे घेऊन बोलतो, विदाऊट काहीच नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय श्रीराम, जय भीम बांधवांनो.